नमस्कार श्रोते हो, माझ्या गोष्टी मनामनांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे जागर. बक्कळ रात्र झाली होती, तसं अंगणात बसलेले 4 लोकही उठून गेले. भुईचं घोंगडं घेऊन तुकारामही घरात आला. लोक गप्पा छाटत बसले होते, तोवर त्याला आधार वाटत होता. लोक उठून गेले आणि भित्र्या तुकारामाला कुणाची सोबत उरली नाही. असं झालं, गावात चोऱ्या सुरू झाल्यापासनं भल्या भल्यांची पाचरण धारावर बसली होती. मग तुकारामाची कथा काय विचारावी? आपल्याच सावलीला भिनारा माणूस. बोलत बसलेले लोक उठून गेले आणि तुकारामाच्या पोटात गोळा उठल्यागत झाली. त्यात आवाज जवळ आली होती आणि अंधार काळा मिट्ट दिसत होता. तो अंधार बघूनच भय वाटत होतं. घरात आलेल्या तुकारामानं आधी दार बंद केलं, कडी घातली, तिथे एक लोखंडी खिळा अडकवला आणि माझ घरात जाऊन गडद झोपलेल्या बायकोला जागं करत म्हणाला, होय ये, जागी झालीस का? हडबडून जागी होत तिनं विचारलं, काय हो? मी जागीच आहे की. बरं, ते असू द्या, खरं आधी हे सांगा, काय हो, परड्याचं दार नीट बंद केलं आहे काय? अंगावरच्या पदरानं तोंडावरचा घाम पुशीत ती म्हणाली, बाई ग, मला घाम फुटला बघा. तो फुटू द्या, खरं मी काय विचारतोय ते आधी सांग. काय सांगू हो? अगं, दार बंद केलं आहे का नीट परड्याचं? तर मग आणि कोणचं? चांगली जागी हो. डोळे उघडून ती म्हणाली, केलंय की. आडना घालून दाराला चांगला आणि पाटा वरवांटा लावून ठेवलाय नव्ह? होय. आणि असं म्हणून तिनं विचारलं, लोक गेलं होय सगळं उठून? मग काय, रातसारी तुझं घर राखत बसून राहतील? कुणाच्या बाचं नौकर आहेत ते झालं खरं. असं म्हणून ती बोलली, मग आता पडा गप. गप काय पडतीस? तर मग काय करायचं? काय करायचं हे न सांगता तुकाराम गप्पच राहिला. एक सोडून 10 विचार त्याच्या मनात येऊ लागले. दिवसच तसे आले होते. लागोपाठ 4 दिवस गावात चोऱ्याच होत होत्या. चोरीला जायचं ते जायचं आणि वर मारही बसायचा. कोणाची कानासकट बिगबाळी चोरांनी नेली तर कोणाची डोकी फोडली होती. अशी गावात हवा पसरली होती आणि तुकारामाच्या पोटात गोळा उठला होता. उठणारच, कारण माणूस खाऊन पिऊन सुखी होता. जरा पैसा अडका राखून होता. बायकोच्या अंगावर 4 दागिनं होतं. आली धाड तर काय करा? जीव सुचत नसलेला तुकाराम न बोलता खाटावर बसून राहिला. बायकोनंच पुन्हा विचारलं, बसून काय करायचं म्हणता? तेच विचारतोय. ती तरी काय सांगणार, पण तीच म्हणाली, हो तर रातसारी जागत बसूया. अगं, जागं राहून काय फायदा? गुंडापा जागतच बसला होतं नवं, पण आसपासच्या घरासनी कड्या लावून येतात. तुम्ही जागं आहे म्हणून ते काय भितायत होय? आणि मग हो, मग काय? असं नवं. असं म्हणून ती बोलली, अहो, मग कुणाला तरी सोबतीला तर बोलूया. आपल्या घरची राखण करायची सोडून तुझ्या सोबतीला कोण येईल खुळे? असं म्हणून तो म्हणाला, झाडून सगळी म्हारं सावकाराच्या आणि पाटलाच्या घराला झोपायला जातात. रोज एक दर पडायला लागलाय. म्हणजे? अगं, रोजानं झोपायला जातात. आज काय मानशी 5 रुपये भाव झालाय म्हण. आणि हो, आणि चहा पाणी होय नाही ते निराळच. बघितलासा का? बघितलंस आणि काय? असं रोजानं गडी सांगून आपल्याला किती दिवस परवडायचं? ते बी खरंच की. एखाद्या वेळात तुकारामाला एक विचार सुचला. अडचण झाली म्हणजे माणूस काहीतरी विचार करतोच. मनात आलं आणि तो बोलला, तुझ्या हातातल्या पाटल्या बिलवर काढ आणि दागिनं कुठंतरी पुरून ठेव. कुठं पुरायचं? बाहेर जाऊन त्याला मातीत घालायचं नाही, घरातच पुरायचं. अहो, मग कावता का असं? काहीतरी विचारत बसतीस आणि मग काय करू तर? असं म्हणून तो म्हणाला, काढ की बाई अंगावरचं दागिनं आता तर. अहो, जागा तर करा की तुम्ही. तो म्हणाला, जागा तयार आहे, चल स्वयंपाकघरात. तिथं कुठं? अगं, एका डब्यात घालू आणि डबा चुलीत ठेवून देऊ. नुसती राख वरती वडली म्हणजे झालं. ही गत बरी काढली हां का? असं म्हणून तिनं हातातल्या बिलवर पाटल्या काढल्या
गळ्यातला एकसर काढला, टिक्का काढला आणि म्हणाली, चला. रोखून बघत तो म्हणाला, खुळे, बोटातली अंगठी काढ. कानासकट बिग बाई नेतात, बोटासकट अंगठी नेतील. मग तिनं बोटातली अंगठी काढली, कानातल्या कुड्याही काढल्या, ट्रंकेत 2 डाग होते तेही काढून दिले, एका डब्यात भरले आणि चुलीत ठेवून त्यावर राख ओढली. राख ओढून झाली आणि चुलीकडं पाहत तो म्हणाला, काय येतंय का ओळखून? काय ओळखणार, चुलीकडं बघायचं कारण काय? अंगाशी. असं म्हणून तो बोलला, अगं लय झालं तर टरंका उचकटतील. होय, असं म्हणून तीही बोलली, लय तर उतरंडीत हात घालून बघतील. मग चल तर आता, पड चल. चला, पडा चला. दोघेही माझ घरात आली. ती पोरांजवळ खाली झोपली, तो खाटावरच्या गादीवर पडला. ती सूचना देत म्हणाली, जरा हुशारीनंच झोपा हं. मी हुशारीनंच झोपतो, पर तुला काय चाहूल लागली तर मला उठव. तीही म्हणाली, आणि तुम्हाला काय तसं वाटलं तर मला सांगा, जाग करा. ते कशाला? अगं विचारून तो बोलला, तुला कशाला जाग करू ग? चोर आल्यात, उठ, त्यासनी हातपाय धुवायला पाणी दे, असं म्हणू? तो असं तडकल्यावर ती गप्पच राहिली. आज त्याचं मन ठिकाण्यावर नव्हतं. एवढ्या तेवढ्यावरून त्याचं डोकं सरकत होतं. त्याला तो तरी काय करणार आणि ती तरी काय करणार? न बोलता दोघंही पडून राहिली. आधीच डोळे तारवटल्यागत झाले होते. बोलणं बंद झालं आणि डोळेही मिटून गेले. दोघांनाही गडद झोप लागली. 12वर 2चा टाईम झाला असेल नसेल एवढ्यात बाहेर कुत्री भुंकू लागली. कुत्र्यांनी कालवा केला तसा तुकाराम हडबडून जागा झाला. घाईघाईत उठून त्यानं आधी बायकोला जागं केलं. दंडाला धरून तिला हलवत तो म्हणाला, अगं उठ उठ. चट दिशी उठून बसत ती म्हणाली, काय हो, बाहेर कुत्री भुंकायला लागल्यात. होय की हो. कुत्र्याचा आवाज ऐकून ती बाई लटपटली. तिच्या हातापायातलं एकाएकी वारं गेल्यागत झालं आणि तोंडातनं शब्द बाहेर येईना झाला. अगं सारं लटपट कापू लागलं. तिला उठवेना झालं आणि काय करावं हे सुधारेना झालं. खोया कावऱ्यागत ती नवऱ्याच्या तोंडाकडेच बघत राहिली. धडकीच बसली आणि मग काय करणार? धीर देत तुकारामच बोलला, घाबरू नको, बघू तर काय हाय काय नाही. अहो काय बघता, आपल्या दारापुढंच कुत्री भुंकायला लागल्यात नवं. अगं दुसऱ्या कशाची तरी चाहूल लागली असेल. तेवढ्यात बाहेरून पावलांचा आवाज येऊ लागला. ती ठाव सोडून कशी बशी म्हणाली, ऐका, बाहेर पावलांचा आवाज होतोय अहो. दोघंही कान देऊन ऐकू लागली. 8-10 लोकांची झुंड चालत आल्यागत झाली. दोघांचीही गाळण उडाली. कापऱ्या आवाजात तो बोलला, अगं खंदील तर मोठा कर. कशाला? आत्ताच्या. अगं खंदील मोठा कर जरा, घरात उजेड तर दिसू द्या. लांब हात करून कशी बशी तिने वात चढवली आणि नेमका एका कुत्र्याच्या अंगावर बत्कन धोंडा पडल्याचा आवाज ऐकू आला आणि क्याव क्याव करत ते कुत्रं ओरडलं आणि आवाज न करता बाकीची कुत्री गल्लीबोळातून पसार झाली. त्याच्या पळण्याचा आवाजही कानावर आला आणि लटपट अंग कापू लागलं. एवढा पुरुष माणूस, पण तुकारामही लटपटला. बाईनं तर धीरच सोडला. दोन्ही लहान पोरं उराशी धरून तिनं एक कोपरा गाठला आणि तिथनंच म्हणाली, आता काय करायचं हो? थांब, आधी कानोसा घेतो. आणि काय कानोसा घेता? अगं दारातनं बघतो की बाहेर. दार उघडशिला, काय खुई आहेस काय? थांबा, काय? असं विचारून तो बघत राहिला. हळू आवाजात ती बोलली, तोंडावर हात घेऊन, दंगा तर करूया काय? आणि शहाणे, कोण नसलं म्हणजे? मग बघा तर दाराच्या फटीतनं आणि असं करा, आधी हातात काहीतरी घ्या बघू. अगं ही काय हातात भाल्याची काठी घेतली या, दिसेना होय? असं म्हणून चोर पावलांनी तो बाहेर सोप्यावर गेला आणि दाराच्या फटीतनं बाहेर बघत राहिला. अंधारात नीट दिसत नव्हतं, पण बराच वेळ फटीला डोळा लावून उभा राहिल्यावर दिसू लागलं. मागाशी पांगलेली कुत्री पुन्हा येऊन रस्त्यावर उभी राहिली होती. माणूस काणूस कोणी काय दिसत नव्हतं. तुकारामाला जरा धीर आला.
मागं वळून बायकोकडे येत तो म्हणाला, काय घाबरायचं कारण नाही. ते कसं हो? तशी कुणाची चाहूल लागली असती तर कुत्री गप राहायची असती का? ती कशी गप बसतील? मग बघ, बाहेर रस्त्यावर उभी आहेत का नाही? धोंडा टाकल्यावर मगाशी पळाली होती की. तो धीर देत म्हणाला, पर आणि गोळा झाल्यात की. हो तर पुढं होऊन बघ फटीतनं, बघ की तुझ्या डोळ्यानं. एवढं सांगितल्यावर ती बाई जागची हल्ली. तिला जरा धीर आला. अंगासंग बिलगून घेतलेलं पोरं तिनं पुन्हा अंथरुणावर झोपवली आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघायला बाहेरच्या सोफ्यावर जाऊन तिनं दाराच्या फटीला तोंड लावलं. जरा बघितल्यागत करून म्हणाली, कुठं काय दिसतंय? बाहेर काय बत्ती लावून ठेवलेली नाही. जरा नीट बघ. नीट बघितल्यावर तिलाही दिसू लागलं. आनंद वाटून ती म्हणाली, हां, होय की हो, कुत्री उभी आहेत बघा. आहेत का नाहीत? तर हो, ती म्हणाली, मगाशी त्यांनी कालवा केला तसं पळाली असतील बघा. त्यांच्यामुळंच संकट टळलं बघा. धाड आलतीच ग. चांगली पावलं ऐकू आली तर. तीही म्हणाली, ऐकू आणि कसली म्हणत? बंड आल्यागत घरावर चालूनच आलतं होते. ह्या कुत्र्यांनीच पळवलं बघा. कुत्री जागी झाली आणि घरात उजेड बी दिसला ग. तर हो, तुम्ही बोलल्याबरोबर खंदील मोठा केला की मी. मला बी लगोलग कसं सुचलं बघ की. वेळच बरी हो. तर तो बोलला, अगं बरं तर बरं नाही तर काय दशा झाली असती ह्या टायमाला. काय सांगता येतं या. असं म्हणून ती त्याच्या तोंडाकडं बघत राहिली. तो म्हणाला, अगं तरा झाली असती. एवढ्यात पुन्हा कुत्री भुंकू लागली. तशी तुकारामाची हवेलहंडी उडाली. बायको तर आतच पळाली. तिनं लगेच आपली दोन्ही पोरं जवळ घेतली आणि माझ घराचा कोपरा धरून ती उभी राहिली. तुकाराम बाहेर सोफ्यावर होता, तर त्याला फटीतनं बाहेर बघण्याचा काही धीर होत नव्हता. कुत्री जोरानं भुंकू लागली तसे त्याचे हातपाय लटपटू लागले. एक आवडा गिळून तो बायकोला म्हणाला, अगं खंदील मोठा कर. अहो मोठाच केलाय की. तो डाफरून बोलला, आणि जरा वात चढवायला तुझ्या बाचं काय जातंय? आणि वात चढू? होय चढू. जरा उजेड पडू द्या. घाईघाईत त्या बाईनं आधीच मोठ्या केलेल्या कंदिलाची वात पुन्हा चढवली. तसा काचेच्या ओक्यात एकदम जाळ झाल्यागत झाला. हाताच्या धक्क्यानं कंदिलाला हेलकावाही बसला आणि भक्कन आवाज येऊन गपकन कंदीलच विझला. उजेड गेला आणि अंधार पसरला. तसा तुकाराम लगबगीनं आत येत म्हणाला, काय झालं ग? वात चढवायला गेली आणि कंदीलच विझला की हो. शाने, आधी घोडा वर कर, काडी लावतो. गडबडीने तिनं कंदिलाचा घोडा वर केला आणि ती म्हणाली, वडा की काडी. त्यानं काडी ओढून कंदिलाजवळ नेली आणि रागानं बघत तो म्हणाला, दीड शाने, हे काय केलंस? अहो घोडावर केलाय नव्हं. आणि काय करू? तो रागानं बोलला, आता हत्तीवर कर. म्हणजे कसं का हो? अगं शाने, खंदिलात वात कुठं आहे? नसायला काय झालं? तेलाच्या टाकीत पडली असेल. ते कशी हो? आपण हिरीला आंघोळीला जात नाही तशी ग. असं का बोलता? तर मग आता जवळ येऊन चांगलं कुरवाळून सांगू का तुला मी काय केलं हो? ख्यास मारून तो बोलला, वात चढवायला जाऊन तू खाली केलीस वय? अहो असं का? असं म्हणून बाजू मांडत म्हणाली, चांगलं बक्कळ जाळ झालाय की. केलंस असं म्हणून त्यानं विचारलं, आता ग काय करायचं? एवढ्यात बाहेरून पावलांचा आवाज कानावर आला. 8-10 लोकांची एक झुंडच्या झुंड अंगणात आल्यागत झाली. टाप टाप बुटांचे पाय वाजावेत तसा आवाज आला आणि भिवून गाप झालेली बाई एक ढेंग टाकून कोपऱ्यात गेली. त्या घाईत भुईच्या एका पोराला पाय लागला आणि पोरगं मोठ्यानं किंचाळलं. पोरानं आवाज काढला तसं गपकन त्याने त्याचं तोंड बंद केलं. घोड्याला लगाम लावावा तसा गपकन पोराच्या तोंडावर हात ठेवला. नाकातोंडात पाणी गेल्यागत पोरगं गुदमरलं आणि तुकारामानं जवळ जाऊन त्याच्या तोंडावरचा हात काढून म्हणाला, अगं पोरगं रडू दे. ह्यानं तर घरात जागं हाय असं वाटल. असं म्हणता होय? उजेड नाही ते नाही, निदान आवाज तर असू द्या.
पोरगं किंचाळू लागलं आणि बाहेरनं येणाऱ्या पावलांचा आवाज बंद झाला. हळूहळू कुत्री ही भुंकायची थांबली. सगळं सामसूम झाल्यागत झालं आणि मग कानोसा घेऊन तुकाराम म्हणाला, आवाजाची चाहूल लागून चोर गेलं जणू. पोरगं टायमाला रडलं बघ. अहो, चुकून माझा पाय लागला ते गुणकारी ठरलं बघा. शाने मला अक्कल सुचली. मी तोंडावरचा हात काढला म्हणून त्यानं भोकाड पसरलं आणि चोर गपगार झालं. पण काय पाठ धरली अहो त्यांनी. मगापासनं दोनदा धाड आली की हो. अगं, आज हिरलं असतं म्हणजे रात्रीचं 4दा प्रयत्न करणारच ते. सकाळपर्यंत त्यासनी काय काम होय की, असं म्हणून ती बसून राहिली. तुकाराम बोलला, होय की म्हणजे नुसती गौर पुजल्यागत बसून राहू नको. वाद काढायचं काय तरी बघ. ती उठली आणि तिनं कंदील हातात घेतला. एवढ्यात कुत्र्याचं भुंकणं ऐकू येऊ लागलं. घरातल्या बोळातच काहीतरी धाड आवाज आला. काय ढासळलं कळायला मार्ग नव्हता. बोळाला लागून एक पडकं घर होतं. त्या तेल्याच्या घराची भिंत ढासळली का कुसवाचं दगड निखळलं, विटा पडल्या हे काही समजून येत नव्हतं आणि जीव तर भेदरून गेला होता. कसाबसा तुकाराम म्हणाला, अगं पोराला चिमटा तर घे की. काढून आई आपल्या पोराला किती चिमटा काढणार. चिमटा काढला की तेवढं पोरगं जसा कूस बदलायचं आणि तोंडानं नुसतं कांदल्यागत करायचं. 2दा-3दा असं झालं आणि तुकाराम रागानं म्हणाला, अगं अंगात नेट आहे का नाही तुझ्या. बाहेर कुत्री कालवा करायला लागल्या. चिमटा काढ की चांगला. त्या बाईनं तोड काढली. ती म्हणाली, अहो चाहूलच द्यायची तर मग पोरासनी कशाला चिमटा काढायचा पाहिजे. पोरांच्या आवाजापरीच आपला आवाज मोठा आहे नवं. अगं मग वरडाय काय चिमटा काढाय पाहिजे वय. तसं नवं, मी बोलली आपण नवरा बायको भांडल्यागत करू की. तुम्ही आरडा आणि मी बी ओरडते. एवढ्यात पावलांचा आवाज घरालगतच्या बोळातनंच ऐकू आला. तशी ती म्हणाली, अहो आरडा बायको ओरडायला बी अंगात अवसान नव्हतं. लाळायचा एक घुटका गिळत तो कसाबसा मोठ्यानं म्हणाला, तुझ्या आईला तुझ्या चांडाळाने तूच सगळा घात केला माझा. तीही मोठ्यानं बोलू लागली, मी काय घात केला. काय वाटोळं केलं मी तुमचं. खराय. रागानं तो ओरडला, वाद चढवायला सांगितली तर वाद पाडून मोकळी झालीस वय. त्याला एक चिमटा काढून हळू आवाजात ती म्हणाली, अहो शुद्धीत हायसा का. वाद पडली हे कशाला सांगता. आपल्याच हातानं भिंग फोडता होय. अगं पावलं जवळ ऐकू यायला लागल्यात. ह्या बोळातनंच आवाज यायला लागलाय ग. येऊ द्या, मला तुम्ही मारल्यागत करा म्हणजे मी गळा काढते. तो विव्हळून म्हणाला, आय 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 मेलो. आईला मला असा चिमटा काढतीस. तुला आता काय मारल्यागत करू. अहो सोंग करा की हो नुसतं. असं म्हणून तिनंच एक काठी हातात घेतली आणि पोत्याच्या थप्पीवर 4 काठ्या ओढून तीच रडत म्हणाली, मेले ग बाई मेले. हो नवरा म्हणायचा का दैत्य. ए माझ्या हैवाना, जीव घेतोय वय. माझ्या आई सोडीव रे बाबा. भगवाना ह्याच्या तावडीतनं सोडीव. बाईनं चांगला गळा काढला आणि झकास नाटक केलं. बाहेरनं पावलांचा आवाज यायचा बंद झाला. कुत्री भुंकायची थांबली तशी म्हणाली, बाहेर पानोसा घेऊन फटफटलं का नाही ते तरी बघा. जावा आता. एवढ्यात कुणाची तरी पावलं वाजली आणि दारावर धडकी दिली. तसा तुकाराम हळू आवाजात म्हणाला, अगं भोंगा सुरू कर. पर तुम्ही आधी काठी तर आपटा. कशीबशी त्यानं काठी आपटली. बळ नाही त्या आपटलेल्या काठीचा उगाच जरा आवाज झाला आणि मग पाठोपाठ बाईनं तोंड सुरू केलं. स्वतःच हातात काठी घेऊन तिनं 2-4 दणके दिले आणि झक्कास सूर धरून गळा काढला. कुठं फेडशील हे पांग. काळीज हाय का फत्तर. जिच्या हातचं खातोस तिला जनावराला मारल्यागत मारतोस. अगं बाई आई हाडं मोडले र देवा माझं. मेले रे बाबा. दारावरच्या धडक्या वाढतच चालल्या. जसं दार धडकलं जाईल तसा गळा मोठ्यानं काढत तिनं दंगा सुरू केला. पुन्हा कुत्री भुंकू लागली. दार धडधडलं जाऊ लागलं आणि बाहेरनं शब्दही कानावर येऊ लागले. त्या दंग्यात हा
ओळखूच येत नव्हती. अखेर एकदा ती कानावर आली आणि तुकारामच काऊन म्हणाला, अगं थांब थांब जरा, गणू तेलीच हाक मारतोय जणू. हे बघ आवाज. होय की, बघू बाहेर जाऊन. ती रडायची थांबली. तुकाराम सोफ्यावर गेला. माझ घरातल्या अंधारात काही ओळखू येत नव्हतं, पण सोफ्यावर अंधार नव्हता. चांगलं फटफटलं होतं. अंदाज घेत तुकारामानं विचारलं, कोण हाय? मी गणा तेली हाय. आणि बी 10 लोक गोळा झाल्यात. दार उघडा दार. धीर येऊन तुकारामानं दार उघडलं. 10 लोक समोर उभे होते. सगळे शेजारी पाजारी गोळा झाले होते. त्यातला एक जण म्हणाला, तुकाराम मर्दा, काय रे रस्सारी? दुसरा एक जण बोलला, एवढं कुटायचं वय बायकोला? आणि गणू तेली बोलला, काय सांगायचं आम्हाला, रातसारी झोप नाही. ते लोणारी एक कोण आल्यात, त्यांची गाढवं, एक उकिरड्याला लागलेली. ती गाढवं बघून कुत्री भुंकायची आत. त्यांनी ह्यांची हलगी सुरू झाली. जुगलबंदीच चालली होती बघा. तुकारामानं विचारलं, गाढवासनी बघून कुत्री भुंकत होती होय? तर हो, 10 गाढवांच्या खांडच्या खांडच आलेला. दगड टाकला तरी तिथेच कोसवाची दगडी पाडली. नव रेटारेटीनं काय हे दिसना. तुकाराम आणि त्याची बायको दोघंही तोंडाकडं बघत राहिली. काय बोलावं हे त्यांना कळेना झालं. अखेर गणूनं विचारलं, का एवढी हाणामारी चालली होती? त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता तुकाराम पुन्हा विचारलं, खरंच रात्री गाढवं आलती? अहो, ही काय अजून तुमच्या बोळातच उभी आहेत. लगबगीनं तुकाराम पुढा गेला. बघतोय तर 8-10 गाढवं बोळातच उभी होती. हसूही आलं आणि रागही आला. रागाच्या त्या तावात खाली वाकून त्यांना हाताला लागला तो एक धोंडा उचलला आणि हात वर करून तो म्हणाला, तुमच्या आईला तुमच्या गाढवाच्या मी काय म्हणू तरी तुम्हाला. आणि गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.